नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आता या लेक्चरला आपण डिफरन्शिएशन मधील पहिला जो एक्झरसाइज आहे त्यातले एक टिपिकल एक्झाम्पल आहेत, म्हणजे थोडीशी वेगळी एक्झाम्पल आहेत, ती एक्झाम्पल आपण बघणार आहोत। त्यातलं एक एक्झाम्पल सीईटी 2022 ला पण आलेलं आहे, ठीक आहे। मग हा जो टाइप आहे तो समजून घ्यायचा आहे। टाइप अतिशय सोपा आहे, फक्त थोडंसं मांडणी व्यवस्थित कशी करायची हे बघून घ्यायचं आहे, ठीक आहे। यापूर्वी आपण अगदी बेसिक पासून प्रोडक्ट रूल, क्वेश्चन रूल, चेन रूल, लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टी विथ एक्झाम्पल हा सगळा पार्ट आपला कव्हर केलेला आहे आपण, ठीक आहे। बरं, तुमचे आतापर्यंत फॉर्म्युले पार्ट झाले पण असतील, जर तुमचे पार्ट फॉर्म्युले इम्प्लिमेंट तुम्हाला करता येत नसतील तर मागचे सगळे व्हिडिओ बघून घ्या एकदा। अतिशय सोप्या मेथडने शिकवलेला आहे, अगदी डिटेलमध्ये घेतलेला आहे, ठीक आहे। आणि व्हिडिओ जर आपले आवडले तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे। आता लक्ष द्या, या क्वेश्चन मध्ये काय बघा, इफ f of x equal to under root 7g of x minus 3 आणि इथे खाली डाटा दिलाय, तुम्हाला काढायचं f डॅश ऑफ 3 डॅशचा अर्थ डेरिव्हेटिव्ह, सिंगल डेरिव्हेटिव्ह, डबल डेरिव्हेटिव्ह, ट्रिपल डेरिव्हेटिव्ह, करेक्ट आहे, ओके। मग आता इथे काय करणार बघा आपण, या ठिकाणी आपण असं करूयात, f of x म्हणजे फंक्शन आहे ते पहिल्यांदा लिहून घेऊयात, 7g of x minus 3, करेक्ट आहे, ओके। आता याच्या पुढचा पार्ट कसा आहे बघा, समजून घ्यायचा। ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स। आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह समजून घ्यायचं सगळ्यांनी व्यवस्थित, विथ रिस्पेक्ट टू एक्स। सांगा एफ चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, एफ डॅश एक्स इक्वल टू पहिल्यांदा येणार रूटचं डेरिव्हेटिव्ह। सांगा रूटचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 1/2 रूट, आतली टर्म बदलत नाही, म्हणजे इथे येणार आहे 1/2 अंडर रूट 7g of x minus 3, तसंच हे झालं रूटचं डेरिव्हेटिव्ह। आता मल्टिप्लाय करून आतल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह, हे जे आत दिसतंय तुम्हाला त्याचं डेरिव्हेटिव्ह, तर इथं स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो। सांगा 7 कोइफिशियंट आहे, तसंच राहणार आहे। g of x चं डेरिव्हेटिव्ह येणार आहे g डॅश x, जसं f चं डेरिव्हेटिव्ह f डॅश आलं तसं g चं डेरिव्हेटिव्ह g डॅश x येणार, आणि मायनस 3 ही कॉन्स्टंट टर्म आहे, डेरिव्हेटिव्ह येणार 0, करेक्ट इथपर्यंत, ठीक आहे। आता आपल्याला काय पाहिजे, तर f डॅश ऑफ 3 म्हणजे इथं बघा f डॅश ऑफ x आहे, इथं f डॅश ऑफ 3 आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू 3 घेतल्यानंतर ना जे काय आन्सर आहे ते आपल्याला आन्सर पाहिजे, ठीक आहे। मग आता इथे काय येणार बघा, f डॅश ऑफ 3 इक्वल टू 1/, जिथं कुठं x आहे तिथं लक्षात ठेवायचं 3 पुट करायचं तुम्हाला, ठीक आहे। मग इथं काय येणार सांगा, अंडर रूट 2 7g of 3 minus 3 मल्टिप्लाय बाय 7g डॅश ऑफ 3, ठीक आहे, करेक्ट इथपर्यंत, ठीक आहे। आता मला सांगा इथून पुढे काय होणार आहे, 7 मल्टिप्लाय बाय g डॅश ऑफ 3, सांगा g डॅश ऑफ 3 ची व्हॅल्यू गिवन आहे ना आपल्याला, इथं किती आहे 5, म्हणजे इथं किती येणार, 7 घेतला इथला, ह्याला कशाने रिप्लेस करणार आहे 5 न, का 5 ने रिप्लेस केले आपण, सांगा व्हॅल्यू काय आहे सांगा, गिवन आहे, ठीक आहे, ओके। डिवायडेड बाय खाली 2, इथं रूट, आता 7 आलं इथं, पुन्हा मल्टिप्लाय, आता हे g डॅश ची व्हॅल्यू होती 5, आता इथं काय पाहिजे आपल्याला, g ऑफ 3, सांगा g ऑफ 3 ची व्हॅल्यू किती आहे 4, म्हणजे इथे घेणार आपण 4 मायनस 3, करेक्ट आहे, ओके। मग आता कॅल्क्युलेशन करूयात, 7 इथे येणार आहे 35, खाली येणार 2, रूट मध्ये किती येणार बघा 28 मायनस 3, म्हणजे इथं 35 आलं, खाली 2, इथं आलं रूट 25, बरोबर आहे। रूट 25 म्हणजे किती आलं सांगा, 5 आलं, बरोबर आहे का, स्क्वेअर रूट, ओके। म्हणजे इथं 35 डिवायडेड बाय 2 इंटू 5 आलं, 5 ने डिवाइड करा, किती आलं सांगा 7/2, हे आपलं फायनल आन्सर आहे, करेक्ट आहे। हा एक्झरसाइज मधला क्वेश्चन होता माझ्या मते, ठीक आहे का, सॉल्ड एक्झाम्पल मधला, सॉल्ड एक्झाम्पल मध्ये एक आणि एक्झरसाइज मध्ये एक क्वेश्चन, ठीक आहे। म्हणजे हे जे क्वेश्चन्स आहेत तेच क्वेश्चन आपल्याकडून मिस होतात सीईटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, ठीक आहे, ओके। हा पार्ट तुमच्या लक्षात आलाय पूर्णपणे, व्हिडिओ पॉज करा, हा पार्ट पूर्णपणे लिहून घ्या, हा ट्राय करा पूर्णपणे, आणि हे झाल्यानंतर सेम या प्रकारे हा पूर्ण क्वेश्चन आहे सीईटी 2022 चा। मग हा जर पार्ट आला असेल तर व्हिडिओ पॉज करून हा पहिल्यांदा सोडवून घ्या, सेम आहे, ठीक आहे, त्याचं आन्सर फायनली चेक करा, म्हणजे तुम्हाला इथल्या इथं सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। मग आता मी सोडवून दाखवतो क्वेश्चन, ठीक आहे। मग आता बघा या ठिकाणी काय होणार आहे, h ऑफ x इक्वल टू रूट 4 f ऑफ x प्लस g ऑफ x येणार आहे। सांगा ह्याला काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, ठीक आहे। मग सांगा मला आता इथं काय आलं, h डॅश x येणार आहे, करेक्ट, ओके। आता सांगा मला पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह कोणाचं,
रूटचं डेरिव्हेटिव्ह काय 1/2 रूट आतली टर्म तशीच 4f(x) प्लस g(x) मल्टिप्लाय बाय स्क्वेअर ब्रॅकेट आतल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढा. सांगा 4 तसंच राहिलं मल्टिप्लाय f(x) चं डेरिव्हेटिव्ह काय आलं f' आलं प्लस g(x) चं डेरिव्हेटिव्ह काय आलं g' आलं. करेक्ट. ओके. आता याच्या पुढचा पार्ट जिथं आता तुम्हाला काढायचं काय f'1 काढायचं 1 म्हणजे h' च्या जागेवरती आपण काय पुट करणार आहे 1. मग इथं पण ज्या ज्या ठिकाणी कुठे x आहे त्या ठिकाणी 1 पुट करा. सांगा काय येणार इथं 4f'(1) प्लस g'(1) ठीक आहे डिवायडेड बाय 2 रूट 4f(1) प्लस g(1) ठीक आहे. ओके. आता व्हॅल्यू पुट करा इथं बघा 4 मल्टिप्लाय बाय f'1 सापडते का बघा f'1 कुठे इथं किती आली व्हॅल्यू 3 प्लस g'1 कुठे बघा इथं किती व्हॅल्यू आहे 4 डिवायडेड बाय 2 रूट 4 इंटू f(1) ची व्हॅल्यू किती आहे सांगा 4 प्लस g(1) ची व्हॅल्यू कुठे बघा इथं 3 म्हणजे 3 आलं इथं म्हणजे या ठिकाणी काय आलं 4 3 चा 12 प्लस किती आलं इथं 4 डिवायडेड बाय 2 रूट 16 प्लस 3 आलं इथं. क्लिअर इथपर्यंत. ओके ठीक आहे. आता पुढं बघा या ठिकाणी तर इथे किती आलं 16 आलं डिवायडेड बाय 2 अंडर रूट इथे किती आलं सांगा 19 इथं 2 ने डिवाइड करा 8 बाय रूट 19 फायनल आन्सर आहे. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे. मग आता हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या.